म्हणजे शिक्षणाचा कायदा असेल किंवा नरेगासारखा गोष्ट असेल, किमान वेतनाची गोष्ट असेल, तसं तुम्ही काही केलं आहे का 2.5 वर्षामध्ये? भारतीय जनता पक्ष जाऊ दे, त्यांचं काय त्यांना करायचं ते करत, तुम्ही काय करताय हा प्रश्न लोकांनी विचारायला पाहिजे ना. तुम्ही 3 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये केवळ त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापलीकडे काय करताय? रोजच्या रोज 10 वाजता तुम्ही मीडिया पुढे जाऊन काही बोलणं, त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये काही स्टफ नसेल तर ठीक आहे, काही पॉईंट स्कोअर करण्याच्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही. मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्राचा जो सगळा राजकीय स्तर जो आहे, विधिमंडळातली चर्चा तुम्ही बघितलं की विधिमंडळामध्ये मारामाऱ्या कशा झाल्या. आणि भास्कर जाधवांनी आरोप केला, जे पीठासीन अधिकारी होते, की माझ्यावरती हल्ला झाला, मला शिवीगाळ करण्यात आली. आणि देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. त्याला खोटं कोण बोलते? खोटंही बोलतात. विधिमंडळाच्या पायऱ्यांमधून तुम्ही म्याव करता, हे पोरकटपणाची हद्द झाली. काय चाललंय हे? म्हणजे आज म्हणजे नारायण राणेचे दोन्ही चिरंजीव काय वाटेल ते बोलत असतात. काहीही त्याला म्हणजे स्तरच नाही त्याला. आजही त्यांनी काय असं वाह्यात विधान केलेलं काही की मोदींवरती तुम्ही टीका करता, तर तुमच्याकडे तुमच्या महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित आहेत का? काय झालं हिंदूंना सुरक्षित नसायला? भाई त्याला काही बोलण्याला काही अर्थ असायला पाहिजे ना. पण तू कोण आहेस? कोणाबद्दल बोलतोयस? कशाबद्दल बोलतोयस? पण त्यांना अडवायला कोणी नाही. भाजपमध्ये कोणी अडवतही नाही. त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. मी फडणवीसांना पोस्ट लिहून आवाहन केलं होतं की तुम्ही म्हणाला होतात की नारायण राणेच्या चिरंजीवांना की आमच्या पक्षामध्ये वेगळे संस्कार आहेत, वेगळी शिस्त आहे. ठीक आहे, संस्कारित पक्ष तुमचा, जे काही तुम्हाला, तुम्ही काही केलं का त्याच्याबद्दल? त्याने लक्ष्मण रेषा वारंवार रोजच्यावर ओलांडल्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे? तुम्ही काहीच करत नाही त्याच्याबद्दल. खोट्या आणि बोगस गोष्टी तुम्ही वारंवार सांगता. तर महाविकास आघाडी सरकार सकाळपासनं सकाळचं आवडलं की पैसे खायला सुरुवात करतात, अशा प्रकारची टीका तुम्ही करता. त्यांनी 4 गोष्टी चांगल्या केल्या त्याही सांगा ना तुम्ही. महाराष्ट्राला स्टार्टअपची संख्या सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात एक्सपोर्ट सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात, आणि तो वाढलाय लक्षणीय प्रमाणात. एक जिल्हा एक प्रॉडक्ट अशी योजना आपण महाराष्ट्राने घेतलेली आहे. एका जिल्ह्यात कुठला एक्सपोर्ट प्रॉडक्ट होऊ शकतो त्याच्यावरती फोकस करण्याची गोष्ट सुरू केली. पर्यावरणासंबंधी अनेक चांगली पावलं टाकलेली आहेत. पण तुम्ही पूर्णपणे काळ्या रंगामध्ये हिंदी सिनेमाप्रमाणे एखाद्याला काळ्या रंगात रंगवायचं. मीडियाने हे खोडून काढलं पाहिजे ना की हे असं म्हणण्यात प्रत्यक्षात स्थिती अशी आहे. वाईट असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगा, पण ते सांगत नाही. आणि हे रोज सकाळी उठून केबीआयचे प्रमुख, केबीआय म्हणजे किरीट सोमय्या, ब्युरो हे इन्व्हेस्टिगेशन केबीआय, त्या केबीआय तर्फे रोज आजही आरोप करण्यात केले. त्यांनी पहिली त्यांचं वाक्य असं, हे माफिया सरकार म्हणतात ते पहिल्यांदा. या माफिया सरकारबरोबर तुम्ही होता. जे घर तुम्ही म्हणताय याचं, अनिल परब यांचं जो रिसॉर्ट म्हणतात तो त्यांचा आहे. त्यांनी काय कोणी काय पैसे केले असतील तर आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणं ते समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. त्यांना शिक्षा व्हायची ते होईल. पण तो रिसॉर्ट झाला तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये? त्यावेळी का नाही केलं, ऍक्शन घेतली? हा प्रश्न आहे ना. तुम्ही त्यावेळी काय केलं नेमकं? एसटी मध्ये अनेक गैरव्यवहार वर्षोनुवर्ष चालले. दिवाकर रावते जेव्हा परिवहन मंत्री होते तेव्हा सुद्धा अनेक वादग्रस्त या बसेसच्या खरेदीमध्ये झालेले आहेत, मला माहिती आहे ना. पण त्याबद्दल तेव्हा तुम्ही शिवसेनेला प्रश्न नाही विचारला काय चाललंय हे? म्हणून का नाही विचारला तसा प्रश्न शिवसेनेला? ओबीसींच्या जनगणने संबंधी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी अशी महाराष्ट्र सरकारने पोझिशन घेतली. काही लोक वारंवार सांगत होते, हरी नरके वगैरे सुद्धा सांगत होते. आता बिहार सरकारमध्ये ज्याच्यामध्ये भाजप सुद्धा आहे त्यांनी आता मागणी केलेली आहे, ठराव पास केलेला आहे स्वतंत्र जनगणना व्हावी म्हणून. पण महाराष्ट्रात तुम्ही काय विरोध करता?
म्हणजे तुमच्या भूमिका तुमच्या सोयीने बदलत असतात. आदित्य ठाकरे यांची संपूर्ण बदनामीची मोहीम तुम्ही सुरू केली. आदित्य ठाकरेंची काय झालं त्याचं बघा. आश्चर्य वाटते की त्यांनी जरी बदनामीचा खंडा का नाही भरला त्यांच्यावर. डायरेक्ट नारायण राणे भाजपच्या पत्रकार हॉलमध्ये बसून वाटेल ते आरोप करताय. तुम्ही त्यांना बदनामीच्या याच्यात का नाही केलं केस. या ज्या सगळं राजकीय जे हे सगळं चाललेलं आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये मूळ मुद्द्यापासून आपण संपूर्णपणे भरकटल्यावर याच्याकडे मला आपलं लक्ष वेधायचं. आता त्याच्याबद्दल बोलायचं कारण हे लोक आचरणासारखे काय बोलतात त्याच्यावरती रोजच्यावर आपण चर्चा करण्याचा अर्थ नाही. एक मुद्दा असा आहे की महिलेवरती अत्याचार झाला जो एखाद्या पक्षाच्या कोणी नेत्याने केला असेल तर त्या पक्षाच्या महिला प्रवक्त्या त्याच्याबद्दल गप्प असतात. दुसऱ्याच्या याच्या पक्षांच्या म्हणणं असं झालं तर त्याच्याबद्दल एकदम बोलायला एकदम येतात ताबडतोब. आणि याच्यामध्ये जवळजवळ कोणाचाही अपवाद आपल्याला करता येणार नाही. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. उलट त्या पक्षाच्या महिलांनी सुद्धा मला माहिती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा काही महिला आहेत त्यांनी सांगितलं होतं मला असं की काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्यांच्या पक्षात सुद्धा पण बोलायला प्लॅटफॉर्म नव्हता किंवा बोलायचं धाडस होत नसेल. सगळ्या पक्षामध्ये होतं पण या सगळ्या बाबतीमध्ये सुद्धा पक्षीय भूमिका तुम्ही घेता तेव्हा तुमची काही स्वतःची काही वैचारिक भूमिका आहे का त्याचे वैचारिक आग्रह आहेत का किंवा त्याच्यासाठी काही किंमत द्यायची तुमची तयारी आहे का हे प्रश्न आहेत महत्त्वाचे. आपण आता आर्थिक गोष्टीमध्ये जर आपण विचार बघितलं राष्ट्रीय स्तरावरती काय दिसतं की नरेंद्र मोदी हे अतिशय पॉवरफुल लीडर आहेत. पण आपण सगळ्या जगात बघितलं की जे शक्तिशाली नेते म्हणून आहेत जे ते गव्हर्नन्सच्या बाबतीत कमी पडलेले आहेत. म्हणजे प्रशासन प्रत्यक्ष कारभाराबाबत त्यांनी काही चांगले रिझल्ट्स दिले नाही आहेत. तर तुम्ही अनेक देशांची उदाहरणं सांगते म्हणजे ट्रम्प यांच्यापासून ते ऑस्ट्रेलियापासून अनेक देशांची आणि तेच भारतात घडत आहे. 8.9% जो आपण म्हटलं होतं की विकास दर होईल गेल्या वर्षी 8.7% झाला. बेकारी जी आहे बेकारीचा दर जो एप्रिलपेक्षा या वर्षातला बेकारीचा दर एप्रिलपेक्षा मेमध्ये वाढला बेकारीचा दर. आणि ज्यांना नोकरीसाठी प्रयत्नच करायचे नाही अशांची संख्या वाढली. म्हणजे हा सगळा नैराश्याच्या खोल गर्तेत जाणारा हा वर्ग आहे. पण जॉब्स म्हणजे केवळ जॉब्स नाही चांगल्या प्रक्रियेचे जॉब जे आहेत चांगल्या कौशल्यांचे जॉब आहेत ते जॉब्स घ्यायला पुढे येणारे लोक कमी आहेत आणि त्यांना मिळणारे जॉब्स कमी आहेत. ही अवस्था आहे. भाववाढ जे आपण कंपॅरिझन केलं UPA आणि या सरकार मोदी सरकार तर UPAचा सगळ्या बाबतीत कामगिरी ही अधिक उठावदार आहे हे आकडेवारीविषयी सिद्ध करत आहे. विकास दर असेल ग्रामीण भागातली खरेदी शक्ती असेल ग्राहकांचं समाधान असेल शेतमजुरांचं वेतन असेल सरासरी शहरातलं आणि ग्रामीण भागातलं उत्पन्न असेल. आज जर बघितलं आपण तर आर्थिक विषमता अधिक वाढलेली आहे. ती कशा प्रकारची वाढलेली आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. विषमता तर अनेक वर्ष सरकार बदलले की विषमता लगेच सर्व प्रकारची कमी होते अशातला भाग नाही. की विषमता अशी आहे की उद्योगपतींमधली सुद्धा विषमता अशी वाढली की जे उद्योगपती अनेक उद्योगपती कोट्याधीश अब्जाधीश होते ते आता ठराविकच विशिष्ट संख्येतलेच उद्योगपती आता त्यांची संपत्ती प्रचंड गतीने वाढते. आता उदाहरण द्यायचं तर कोल इंडियाचं विचारलं की कोल इंडिया ही अतिशय चांगली चाललेली कंपनी त्यांच्याकडे प्रचंड ॲसेट्स आहेत. कामगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कोल इंडियाचा पब्लिक इश्यू सुद्धा आलेला तर चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता. महारत्न नवरत्नाच्या ऐवजी महारत्न कंपनी म्हणून त्याला केंद्र सरकारने दर्जा दिला. आता मात्र कोल इंडियाचा संपूर्ण कोल इंडियाचं वाट लावण्याचे उद्योग चालू आहेत की काय अशी शंका निर्माण करावी अशी परिस्थिती आहे. कोल इंडियाची वाट का लावण्यामध्ये कोणाचा येते तर अदानी यांचे याच्यामध्ये मोठे इंटरेस्ट आहे. अदानी यांच्या खाणी आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा त्यांनी खाणी घेतलेली इथे सुद्धा घेतलेली आहेत. वीज क्षेत्रामध्ये त्यांचे इंटरेस्ट असणारे वीज आणि कोळसा जवळचा संबंध आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन असेल NTPC असेल ते आता कोळसा
अदानींकडनं घेण्याची हालचाली करतात, अदानींकडनं कोळसा घेणार, कोल इंडियाकडनं घेणार. अशाच अनेक चांगल्या कंपन्या त्याच्यामध्ये स्टेक जे चांगल्या चाललेत कंपन्या, आजारी कंपन्यांचा तोटा वाढत जात असेल तर काय करायचं ते करा. पण ज्या चांगल्या कंपन्या आहेत, नवरत्न कंपन्या आहेत, त्यांचं सुद्धा खाजगीकरण करण्याचं षडयंत्र रचण्यात येत आहे. त्या दिशेने नक्की पावलं टाकली जातात. याबद्दल प्रश्न विचारण्याची गरज आहे की नाही. रिझर्व्ह बँकेकडचे जास्तीत जास्त फंड्स तुम्ही ट्रान्सफर करून तुम्ही तुमचे जे अर्थसंकल्पाचा जर तुमचा जो ताळेबंद असतो तो अधिकाधिक चांगला करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचं इकॉनॉमिक्स बिघडतं त्याचं काय, हा प्रश्न विचारायचा की नाही. आणि यासंबंधी रघुराम राजन यांच्यापासून ते अरविंद सुब्रमण्य यांच्यापासून अनेकांनी प्रश्न विचारलेले आहेत. ते हे प्रश्न महत्त्वाचे आहे. हाववाड ही काँग्रेसच्या काळात झाली होती, युपीएच्या काळात. तेव्हा किती जोरात बोंबलत होते बघा. आज स्थिती अशी आहे की करोना नंतरची भाववाढ हा प्रश्न वेगळा आहे. कारण करोना नंतर गरिबांच्या संख्येमध्ये जे गरिबीच्या खाईतनं बाहेर आले होते ते पुन्हा गरिबीच्या खाईत गेले. मिडल क्लासचं रूपांतर लोअर मिडल क्लासमध्ये झालेलं आहे. आणि अशा वेळी भाव प्रचंड प्रमाणात वाढणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि ही भाववाढ कशाची होती आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सर्वसामान्य माणसाच्या ज्या चीज वस्तू आहेत आणि त्याला ज्याच्यातनं प्रोटीन्स मिळतात, डाळी असेल, खाद्यतेल जे जरुरीचं असतं, दूध आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाववाढ होते. आणि या भाववाढीचं खापर जे आहे ते नक्कीच केंद्र सरकारची जबाबदारी मुख्यतः आहे, त्याच्यावर फोडण्याची आवश्यकता. पण राज्य सरकारने काही करू नये अशातला भाग नाही. राज्य सरकार त्याच्या लेव्हलवरती काहीतरी लोकांचा हे कमी करेल, लोकांचं ओझं, असं राज्य सरकारकडनं सुद्धा अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्य यांच्या लढाईमध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जाता कामा नये. कारण आज असं होतंय की कुठलाही आर्थिक प्रश्न असेल किंवा सामाजिक प्रश्न असेल, ओबीसीचा प्रश्न मी मगाशी म्हटलं, त्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या ह्याच्यामध्ये लोक एकदा इकडे बघतात, एकदा तिकडे बघतायत. लोकांचे प्रश्न सुटत नाही, हा खरा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला काही देणं घेणं नाही. महाविकास आघाडी असेल किंवा हे आयडिओलॉजिकली भाजपचा सामना करायलाच पाहिजे आणि करणार तो, ही स्पष्ट भूमिका माझी तरी आहे, व्यक्तिगत तुमची सुद्धा आहे ती भूमिका. पण आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांच्या बाबत सर्वसामान्य स्तरावरती काय चाललं, कामगार कायदे कशा प्रकारे, कामगार कायदे हे पूर्णपणे त्याला वाट लावण्यात येते, हरताळ फासण्यात येत आहे, हे आपण बघतो. म्हणजे जवळजवळ खाजगी क्षेत्रामध्ये जवळजवळ सगळे जॉब जर ठेका पद्धतीने दिले जाणार असतील तर कामगारांच्या अधिकारांचं काय होणार. मिनिमम वेज कायदा त्याचं पालन होत नाहीये. याचं कारण काय की जॉब्स मागणाऱ्यांची संख्या खूप वाढत असल्यामुळे कुठल्याही अटीशर्तीवरती कामगार काम करायला तयार आहेत अशी स्थिती आहे. अतिशय दारुण अशा प्रकारची ही स्थिती आहे. शेती फायद्याची नाही आहे, पण सेवा क्षेत्रामध्ये जास्त पगार मिळतो. अनेकांना ठेक्याने किंवा कंत्राटी म्हणून राबवलं जातं कमी याच्यामध्ये. सेवा क्षेत्र भरभराट आहे, पण आपण शेती करून डायरेक्ट सेवा क्षेत्राकडे आपण वळलो. कारखान्याचं क्षेत्र आहे याच्यामध्ये कमी ऑटोमेशन असलेलं जे कारखान्याचं क्षेत्र आहे ते जास्तीत जास्त वाढावं, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा अशी आपण स्ट्रॅटेजी आखतोय का नाही. मग त्यामध्ये वस्त्रोद्योग असेल, त्यामध्ये ऑटो सेक्टर किंवा ऑटो ॲन्सिलरीज असतील, ज्यामध्ये जास्त रोजगार निर्माण होतो अशा उद्योगाला आपण भर देणार आहोत की नाही, हे खरे माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहे. याची कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही आहे. आणि राजकारणाचं संपूर्णपणे थिल्लरीकरण सुरू असतं. इतकं थिल्लरीकरण सुरू आहे की अनेक, तुम्हाला माहिती एक काँग्रेसचे प्रवक्ते होते, त्यांच्यावरती बेलगाम आरोप संदीप पात्रा यांनी केल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला, त्यांचं निधन झालं. म्हणजे इतकी बेलगाम आरोप करणं, हिंसक पद्धतीने चर्चा करणं, हिंसा प्रत्यक्ष खून करण्याची नाही, नुसती हिंसक पद्धतीने ते बोलतात, प्रतिपक्षावरती वाटेल ते आरोप करतात.
तुमच्याकडे पुरावे नसल्याशिवाय आणि अकारण तुम्ही हिंसा, शाब्दिक हिंसा हाती घेता, त्याचं काय करायचं? विधिमंडळातली चर्चेपेक्षा बाहेर पायऱ्यांवर उभे राहून टेलिव्हिजन चॅनलच्या देखत त्यांच्या साक्षीने आंदोलन, तथाकथित आंदोलन करायचं आणि प्रत्यक्ष कुठल्याही प्रश्नावरती रस्त्यावरती यायचं नाही, महत्वाच्या प्रश्नावर, किंवा आंदोलन आता कल्पकपणे करायला पाहिजे जास्त. म्हणजे पेट्रोल आणि डिझेल इतका लोकांना त्रास होत असताना त्या आंदोलनांची आंदोलनं केली. आता कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा केली, मी महागाई विरोधी सुद्धा केली, पण त्यांना टीव्हीच्या यांना कदाचित सदाभाऊ किंवा गुणवत्ता सदाभाऊ ते महान माणसांना जास्त जागा द्यायची असेल, त्यामुळे कदाचित वेळ मिळाला नसेल त्यांना हे कव्हर करायला. पण ही जी आंदोलनं आहेत ती सुद्धा अतिशय कल्पक पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. जर राजकारणाची अधोगती जर टाळायची असेल तर केवळ मीडिया स्पेस बळकावणं कुठल्याही प्रकारचं नाही. जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन कल्पक पद्धतीने झालं किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन कल्पक पद्धतीने झालं, तशा प्रकारची कल्पकता आता आंदोलनात असण्याची आवश्यकता आहे. आणि ही कल्पकता दुर्दैवाने आज कमी दिसते. पण सगळ्यात माझ्या व्याख्यानाच्या शेवटच्या भागामध्ये मला सांगायचं आहे की ही सर्व प्रकारची जी अधोगती आपल्याकडे दिसते त्याचं कारण काय असेल असा मी विचार केला. असा मी महाराष्ट्राच्या पातळीवर समजा आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या पातळीवरती आज विरोधी पक्ष अतिशय कमजोर आहेत हे खरं आहे त्याच्यामध्ये. परंतु कुठल्याही पक्षामध्ये वैचारिक बांधणी झाली नाही आजच्या काळात. आणि आपण बघितलं तर उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आपण बघितलं जवळजवळ 150 ते 200 आमदार खासदारांची भरती ही मुख्यतः काँग्रेसमधून देशभर झालेली आहे. आणि असेच काही हजारातले पदाधिकारी गावोगावचे मुख्यतः काँग्रेस आणि अन्य पक्षामधून भाजपमध्ये आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा बघा तुम्ही की राष्ट्रवादीमध्ये आणि काँग्रेसमध्ये लोक तिकडे गेले आणि काही निवडणुकानंतर राष्ट्रवादीकडे परत आले. आणि आता आहे या जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यावरती तशाच प्रकारचं आपल्याला दिसेल. आता कोण ते वसंत पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे. तर आता वसंत मोरे काय करणार किंवा रुपाली शिंदे तिकडचे आता जे लोकल जे नेते असतात हे जे नगर पातळीवरचे असतात त्यांना आता स्टेट लेवल प्राप्त झालेली आहे. त्यांना विचार तात्या तुम्ही काय करताय, हे तात्या मनसेमध्ये बाहेर पडणार की पडणार नाही हा जणू काय राज्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न असलेला काय आपण चर्चा करतो. त्याच्यामध्ये वसंत मोरेंची काय आयडिओलॉजी आहे, त्यांनी काय कामं केली, पक्ष सोडल्यानंतर मनसेची काही वैचारिक किंवा अशी काही हानी होणार का, समाजाची हानी होणार का, हे प्रश्न सगळे नियम झालेले आहेत. ज्या पद्धतीची वैचारिक बांधणी म्हणजे फक्त 2च पक्षांची आपल्याला माहिती की संघ भाजप आणि कम्युनिस्ट पक्ष यांची बांधणी झाली होती तशी बांधणी आता काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची शिबिरं होत नाही. चिंतन शिबिर तुम्ही महाबळेश्वरला खंडाळ्याला अशी शिबिरं होत असेल ती थांबलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काही शिबिरं होतात पण राष्ट्रवादी काँग्रेस हा अजूनही सरंजामदारांचा पक्ष आहे, मुख्यतः सरदारांचा पक्ष आहे, सर्वसामान्यांचा पक्ष तो नाही आहे. या सगळ्या वैचारिक पोकळीमध्ये लोकशाहीचा एक संकोच एकीकडे झालेला आहे, वैचारिक अवकाश सगळा कमी झालेला आहे, माध्यम प्रत्येक प्रश्नाचं क्षुल्लकीकरण करायला लागले, प्रिव्हिलायझेशन म्हणतो तशा प्रकारचं क्षुल्लकीकरण चालू एकीकडे. आणि ज्या सामाजिक संघटना म्हणून ज्या वावरल्या जातात, काही ज्या ब्रिगेड आहेत, काही ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या पूर्णपणे भावना प्रक्षोभ करणारं अशा प्रकारचं वातावरण तयार करतात. ज्या दिवशी एका मुलीने एक सॅटेलाईट बनवला होता, एका लहान मुलीने, त्या सॅटेलाईटची बातमी ती आपण दिली नाही. त्याच्या उलट जेम्स लेनच्या वरनं जे काही चाललेलं होतं ते प्रकरण ते पहिल्या पानावरती चॅनलमध्ये 24 तास होते. अशा प्रकारच्या बातमी मीडियामुळे सुद्धा राजकारण मोठ्या प्रमाणात बिघडतं. मीडिया भरकटलेला आहे. संसदेचा रस्ता चुकला, संसदेचं पुनर्निर्माण होत आहे पण संसदेचा दर्जा, संसदेच्या लायब्ररीत जाणारी माणसं यांची संख्या, अभ्यास करणारी माणसं ही कमी होत चालली आहे.
सनदी अधिकारी हे या ना त्या पक्षाचे असतात, आज या पक्षाचा उद्या त्या पक्षाचा, अशाच प्रकारचे असतात. आणि हे महाविकास आघाडी सरकार सुद्धा याला त्याचा अपवाद बिलकुल मानता येणार नाही. भाजप आणि संघाची माणसं तर सगळीकडे आहेत, सर्व संचारी आहेत. सगळा पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यांच्याकडे विश्वगुरू आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलणार. प्रत्येक गोष्ट भाजपने केली, कुठलीही गोष्ट. मी इथे काही सुशोभीकरण झालं तर फडणवीस म्हणतील की हे मोदींमुळे हे सगळं झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्याला ते चिकटवतात, त्याच्यातनं त्यांचं उदात्तीकरण, गौरवीकरण, महानीकरण असं सुरू होतं. हे सगळं भयानक आहे. म्हणजे लोकशाही आहे का नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. ही लोकशाही मला वाटत नाही की याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे संबंध कशा प्रकारचे आहेत. कॅबिनेट सेक्रेटरी जे पश्चिम बंगालचे, त्यांनी अनुकूल भूमिका केंद्र सरकारच्या घेतली नाही म्हणून त्यांना ताबडतोब दिल्लीला बोलवण्यात आलं, त्यांची ट्रान्सफर करण्यात आली. हे काय तपास यंत्रणांचा कशा प्रकारचा वापर होतो हेच आपल्याला म्हणजे तोंडपाठ झालेले आहे. जे ईडीचे डायरेक्टर आहे, रिटायर झाल्यानंतर भाजपच्या उत्तर प्रदेशमध्ये तिकीट त्यांना मिळताना निवडणूक लढवतात. जे परमबीर सिंग यांच्यावरती इतके आरोप आहेत पण त्याचं पुढे काहीच झालेलं आपल्याला दिसतं त्यांच्यावर. त्यांनी वसुलीचे आरोप केले आणि ते म्हणाले मला माझ्याकडे काहीच माहिती पुरावा नाही. पोलीस कमिशनर मुंबईचा अशा प्रकारे बेगुनिया काहीही पुरावा नसताना अशा प्रकारे जाहीर आरोप करतो, हे धक्कादायक आहे सगळं. पोलीस सुधारणांचं आपण नाव घेत नाही, न्यायालयीन सुधारणांचं नाव घेत नाही. राजद्रोह विषयक कायद्याचा आपण दुरुपयोग करतो. पत्रकारांवरती हल्ले होतात, त्यांना तुरुंगात टाकलं जातं, त्यांच्यावरती वाटेल ते आरोप केले जातात आणि बाकीचे पत्रकार त्यांच्या मांडीवरती बसले गोदी मीडिया आपण म्हणतोच. त्यामुळे सगळे खांब असे विषविषित झालेले आहेत. अशा वेळी आणि दुसरीकडे विचार शून्यतेकडे आपण जातो की आयडिओलॉजी या पक्षात आणि त्या पक्षात काही फरक आहे असं. प्रश्नांपेक्षा आपण व्यक्ती, मी वसंत मोरेंचं उदाहरण दिलं, प्रश्नांपेक्षा व्यक्तीचं सेलिब्रिटीकरण अशाकडे आपण सगळं चाललेलो. मुद्द्यांकडून आपण संपूर्णपणे भरकटलेलो आहोत आणि ही अवस्था अतिशय वाईट अवस्था आहे. प्रत्यक्ष दोन हात करणं जे आहे समोरच्या माणसाशी, दोन हात करणं हे कृष्णा देसाई यांच्यापासून तुम्ही आम्ही शिकतो. पण आज दुर्दैवाची अशी स्थिती आहे की अशी माणसं आपल्या आसपास दिसत नाही. ती लवकरात लवकर त्यापासून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त लोक रस्त्यावरची लढाई करावी, मीडियासमोरच्या लढाईपेक्षा. कॅमेरामन बोलवले नाही तर आंदोलन सुरू होत नाही. आज कॅमेरामन आले नाही अशी स्थिती आहे. ही अतिशय दुर्दैवी आणि भयानक काळ आहे. आपण या भयानक काळात आपण जातो आहे, हे अतिशय वाईट आहे. हा वाईट काळ लवकरात लवकर जावं अशी इच्छा व्यक्त करून थांबतो.